तीसरा ये है कि जब अप्लाई करें उसमें क्या सेफ्टी लेनी है वो हम आपको लाइव डेमो करके बताएंगे। मैं गुजारिश करूँगा आप लोग जो पीछे बैठे हैं प्लीज़ आगे आ जाएं। तो अभी यहाँ पे एक डांस ड्रामा भी रहेगा, डेमो भी करेंगे, आप आगे आ जाएं प्लीज़, आप भी आगे आ जाएं। स्टार्ट विद दिस। इसके बाद अभी हे चला चला चला, हे चला चला चला, हो चला हो चला, हे चला हो चला, हे चला हो चला, हो चला हो चला, अरे चला हो चला, अरे चला चला चला, अरे चला चला चला, अरे चला चला चला, हो चला हो चला, अरे चला हो चला, हे आत्या आजी मामा मम्मी काका काकू मामा मामी चला हो चला, हो चला हो चला, हे दूर वाले जवळ या, जवळ वाले बसून घ्या, 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 चला चला चला, हो चला चला चला, हो चला हो चला, अरे चला चला चला, हो चला हो चला, अरे चला हो चला, हे चला हो चला, हे आली आली नाटक मंडळी, आली आली नाटक मंडळी, आली मंडळी आपल्या गावाला, आम्ही अधिकार सांगतो, आम्ही कर्तव्य सांगतो, लाभ दुर्लाभ सांगतो, आम्ही दाखवितो दाखवितो खेळ, ज्या थोडा मला वेळ, ज्या थोडा मला वेळ, ज्या थोडा मला वेळ, ज्या थोडा मला वेळ. नमस्कार नमस्कार आणि या सर्व गावकऱ्यांनी माझा साक्षात्कार. अहो कसा आहे तुमचा? अहो म्हणजे तुमच्या शेतीमध्ये काय चाललंय असं विचारायचं आहे मला, काही गैरसमज नको करून घ्या. आणि माझी कारभारीण कुठे गेली? अहो कारभारीण म्हणजे माझी बायको, माझी घरवाली आहे की नाही? तुमची पण घरवाली आहे ना? हां माझी पण बायको आहे. हां पण आली नाही ती. एक कारभारीण अहो कुठं आहे व? अहो आली नाही आतापर्यंत. मेळाव्याला जायचं आहे आपल्याला. अहो लवकर आहे ना. किती लाली लिपस्टिक लावशील तरी तर कारीच्या कारीच आहे. लवकर आहे, लवकर आहे ना व. किती वेळ लागला? अरे 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 कुठं चालली? बापा 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 लवकर आहे ना व. अक्का गाव फिरून आली वाटतं तू. फिरावंच लागते की नाही व? कायले तुम्ही बाईला कळाले वाणी बोमलता व? येतच होती ना? येतच तुम्हाला कायले बोमलता व माया मांग? येत होती ना? नटरापट्टा करायला वेळ लागतेच बाईले. पण आपल्याला मेळाव्यात जायचं होतं ना. अच्छा शेतकरी मेळाव्यात म्हणता व? मेळाव्यात जायचं होतं आपल्याला. अच्छा किती अच्छा उशीर गेला तू? हा चल चला ना आता. झालं चला, मेळा. चला. चलायचं? हो हो चल चल चल. हा पकडात. चला. गो सांगती ना माझा तू येशील काय, गोमू सांगती ना माझा तू येशील काय, शेतकरी मेळावा सोबत चलशीन काय, शेतकरी मेळाव्यात सोबत चलशीन काय. तिथे मिळेल शेतीची माहिती, नांगरणी कशी करायची. हो तिथे मिळेल शेतीची माहिती, नांगरणी कशी करायची. चला बघूया चला बघूया शेतकरी मेळावा हा. चला बघूया चला शिकूया सोन्याची शेती करूया. चला बघूया चला शिकूया सोन्याची शेती करूया. चला बघूया चला शिकूया सोन्याची शेती करूया. अरे बाई 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 काय जग शेतकरी मेळावा आहे व तुमचा. किती 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 सुंदर दिसते व. बाय 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 शेतकरी मेळावा म्हणतात व याले. शेतकरी मेळावाच म्हणते पण येवले कायले जल पाडून राहिली व तू. दिसतं किती
किती सुंदर पहा ना व काय झाक झाक लावून नेवला इथं नवरा असं झाक ठिकाणी आणते तुला मग काय तर हो गुणाचा माया नवरा व पण आता आपण इथनं घेऊ आणि आपल्या गावकरच नाही देऊ. कायची गोष्ट करून राहिले तुम्ही का घेऊन राहिले आणि का देतास वा माहिती घेऊ आपण माहिती घेऊ. माहितीची गोष्ट करून राहिले वा तुम्ही अहो तर माहितीच घेऊ ना आणखी काय घेणार आहे हो. अच्छा ठीक आहे माहिती घेऊ ना गावकऱ्याने देऊ हो हो नाही करत जी नाही करत बाईक माया नवरा चांगला हाय व आता आपण माहिती घ्यायला जाऊ चला. हो चला 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 नमस्कार नमस्कार. तर आले का माझे सगळे शेतकरी मित्र? हा आता मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. फवारणी करायच्या वेळेस कधी जो नोजल असतो तो कधी तोंडाने साफ करू नका आणि फवारणी करायच्या वेळेस काही खाऊ पिऊ नका. अरे जर फवारणी करायच्या वेळेस काही खाल्लं पिल्लं आपण ते आपल्या श्वासाद्वारे आपल्या अन्ननलिकेद्वारे ते आपल्या शरीरात जाऊ शकते. हा आणि कधी फवारणीचं औषध घेताना सील पॅकच खरेदी करा आणि सोबतच फवारणी करताना नेहमी संरक्षक किट घाला. अरे समजली ना माहिती? हा तुम्हाला समजली का? ओ चष्मेवाले का समजली का माहिती? हा समजली म्हणते हुशार आहेत लोक. अरे वाजवा वाजवा टाळ्या वाजवा. कळली ना सगळ्यांना माहिती? अरे उभे कशाला तुम्ही बसा बसा बसा. नाही उभे नको राहा तुम्ही एवढी रिस्पेक्ट नको मला. तुम्ही बसा बसा खाली बसा. हां नमस्कार नमस्कार नमस्कार. हां मी शहरामध्ये गेलो होतो माया कामगारनी सोबत. हां शहरामध्ये गेलो होतो मी. नाही हो पिक्चर कोण पाहणार आहे हिच्यासोबत. हां तर मी गेलो होतो शहरामध्ये. तिथे एका चांगल्या व्यक्तीने ह्या साहेबांनी मस्त माहिती दिली. माहिती म्हणजे कशी शेती कशी करायची नाही कशा प्रकारे खत वापरायचं कसं नाही ही सगळी माहिती आम्हाला दिली. आता आम्ही हीच माहिती गावकऱ्यासनी देऊ पण मी नाही देणार. यासाठी आपले साहेब आहेत. हे साहेब आता आपल्याला माहिती देणार. आणि नीट आहे का विसरायचं नाही. हा नमस्कार शेतकरी मित्रांनो. आले ना सगळे आले ना? हा तर मग माहिती देऊ मी आता. हा तर फवारणी करण्याच्या वेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली सुरक्षा. आता तुम्ही विचारली सुरक्षा कशी करायची तर हे आपल्याकडे किट आहे. अरे त्या किट बद्दल तुम्हाला सगळ्यांना मी माहिती देतो. सगळेजण लक्षपूर्वक बघा. इथे ही टोपी आहे. हे टोपी घातल्याने काय होते की जे औषध असतं ते आपल्या डोक्यात जात नाही त्यामुळे आपल्याला त्वचेचा आजार होत नाही. त्याच्यानंतर आहे चष्मा. फवारणी करताना कधी कधी असं होतं की आपलं पीक आपल्या उंचीपेक्षा जास्त असते तर ते औषध परत आपल्याकडे येऊ शकतं आणि आपल्या डोळ्यात जाऊन आपल्याला डोळ्याचा आजार होऊ शकतात आणि ते होऊ नये म्हणून हा चष्मा. त्याच्यानंतर हा येतो मास्क. मास्क घातल्याने काय होते की जे औषध असतं ते आपल्या श्वासनलिकेत किंवा अन्ननलिकेत जातं आणि त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. त्याच्यापासून संरक्षणासाठी हा मास्क दिला आहे. आणि नंतर हे जे पिवळ्या रंगाचं आहे त्याला ॲप्रन म्हणतात. ॲप्रन घातल्याने असं होते की आपल्या कपड्याला चिटकते आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतर काही त्रास उद्भवू शकतो म्हणून हा ॲप्रन दिलेला आहे. आणि सोबत बूट घालणे गरजेचं आहे. आणि सोबतच असं सांगावंसं वाटते की कधी आपण लहान मुलांना कधी पण फवारणी करायला नाही दिली पाहिजे. आणि सोबतच जे फवारणीचे डबे असतात औषधाच्या रिकाम्या बाटल्या असतात ते कधी आपण नदी नाल्यात नाही टाकले पाहिजे. कळली ना माहिती सगळ्यांना? हा चला साहेबांनी उत्तम माहिती दिली बरं. लक्षात ठेवा विसरायचं नाही. हा मोजे पण घालतात ना. हा हे बघा हे आहे निळ्या रंगाचे मोजे. अरे मोजे हातात पण घालायचे असतात. हे कायच्यासाठी तेही सांगतो. कधी कधी काय होते आपल्या नखात ते औषध जाऊ शकते आणि त्याच्यामुळे ते औषध लवकर निघत नाही म्हणून हे मोजे घालणं खूप जरुरी आहे. हो तुम्ही काय करता हातात ग्लोव्ह घालत नाही फवारणी करता. फवारणी मारता तुमच्या हातावर पण येते ना. मग त्याच हातात तुम्ही खर्रा खाता तंबाखू खाता
हा तर लक्षात आली ना माहिती. चला तर मग आगे वळूया. अरे दुकानात जायचंय ना, दुकानात जायचंय, हे घ्यायचंय तुम्हाला. ए कारभारीन, हो कारभारीन, आपल्याला फवारणीला जायचं आहे ना. हो अच्छा फवारणी आहे व. हवा फवारणी रोजच राहते. चल फवारणीला जायचंय. आणि तो डबा कुठं गेला? हा डबाची सर ते माझी बायको म्हणले विसरबोडी आहे. लिपस्टिक लावण्या चक्करमध्ये विसरून गेली. हा तेच लावत रे तू, हे राहू दे. हा पहिले याच्या आधी, याच्या पहिले आपल्याला जायचं आहे त्या दुकानामध्ये. अच्छा त्यांना बोलावलं होतं ना आपल्याला. साहेबांकडे. हा त्या साहेबांकडे जायचं आहे. चला. अहो साहेब, आम्ही चाललो फवारणी करायला. हो. अरे पण हे तुम्ही औषध घेतलं, औषधचं बिल वगैरे सगळं घेतलं का? आणि त्याच्यासोबत एक माहिती पुस्तिका असते ती घेतली का? अरे वाचली नाही, याला वाचायचं. अरे तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडेल की माहिती पुस्तिका का बरं वाचायची. का बरं वाचायची ते सांगा ना तुम्हाला. हा. काय आणलंय तर हे माहिती पुस्तिकामध्ये दिलं असतं की किती लिटर पाण्यात किती औषध मिसळलं पाहिजे. सोबतच जर औषध जर आपल्या त्वचेला लागलं किंवा शरीरात वगैरे गेलं तर यात माहिती दिलेली असते की यावर आपण कुठले औषध घेतले पाहिजे. सोबतच याच्यासोबत आणखी कुठलं रसायन मिसळवायचं आणि आपल्या पिकांवर टाकायचं याची माहिती सुद्धा दिलेली असते. तर कळलं का तुम्हाला? हा. तर हे माहिती पुस्तिका घेऊन जा आणि याचप्रमाणे फवारणी करा. फवारणी करायला, फवारणी करून आपण हो हो आम्ही येतो फवारणी करून. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला उत्तम माहिती दिली. नाही तर आम्ही तर चाललो होतो असेच. अरे अरे चला चला, हा फवारणी करून येऊ. हो हो चला फवारणी करून येऊ आपण. चला 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 चालेल. फवारणी झाली, फवारणी झाली आपली. हा हा मस्त मजा आली. हा बरं झालं ते. आता ही बॉटल खाली होणार आणि मी याच्यात साखर भरणार. काय झाग दिसते ना, त्याच्यात साखर भरल्यावर बी झाग दिसत. वा 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 वा, टाळ्या वाजवा माझ्या बायकोसाठी. वाजवा वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आता मी सांगतो टाळ्या काऊन वाजवल्या. हे त्या साहेबांनी एवढं मोठं भाषण दिलं, एवढं सुशिक्षित साहेब. ते म्हणाले की ह्या डब्याचं काम झाल्यावर हा डब्बा तुम्ही नष्ट करून टाका. माई बायको म्हणते त्याचं साखर भरा म्हणते, आणि तो साखर मले मारून का वरत पाठवणार आहे की नाही. म्हणून ज्या साहेबांनी सांगितलं तसंच करायचं. ह्या डब्बा आपल्या घराच्या दूर मातीमध्ये घालून नष्ट करून टाकायचा. ह्याच्या साखर भरायची नाही. हां लक्षात ठेवायचं. ठीक आहे. उत्तम दिलेली माहिती ही आपल्यासाठी उत्तम असते. कळलं? नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा आणि तुम्ही पण लक्षात ठेवा. नाही तर पाटलीबाई बस डोक्यावर फक्त केसाचा जुडा बांधा, काही डोक्यात शिरवा. लक्ष ठेवा थोडंसं. चला धन्यवाद. आणि हो चला सांगतो आता मी सगळ्यासनी. काय हे दिसतंय का मंडळी? दिसतंय का तुम्हाला? दिसतंय ना? आणि हा हे सगळं घालूनच फवारणी करायची आहे. करायची की नाही? हा फक्त मान हलवू नका, इम्प्लिमेंट द्या त्याच्यावर थोडंसं. आणि हा फवारणी करताना नशा पाणी करू नका. तंबाखू गोटणे, खर्रा खाणे असं काहीच नाही बाबा. बीजबाधा होईल किंवा तुमची तब्येत खराब होईल तर मग म्हणायचं नाही आम्हाला की सांगितलं नाही म्हणून. बरोबर की नाही? हां ते काकांना बरोबर रिप्लाय देतात मला. मस्त काका, थँक्यू सो मच. हां आणि हां काय म्हणतोय, खाली बॉटलांमध्ये आपल्या बायका पोरासनी सांगा की खाली बाटलामध्ये काही खाद्यपदार्थ ठेवू नका, नाही तर पुन्हा मग दवाखान्यात जा आणि पैसे बका बका मोजा. मग आम्हाला बोलायचं नाही की सांगितलं नाही म्हणून. बरोबर का? बरोबर. तर तेच सगळं ही माहिती या पुस्तिकेत दिल्या. अरे पुस्तिकेत काढा आता काय घरी नेणार आहे चिवडा खायला? हां आली मोठी पाटलीन बाई. तर ही माहिती पुस्तिका आहे. यात सगळं काही दिलं आहे की कसं करायचं, काय करायचं फवारणीच्या वेळी आणि काय करू नये. हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. फवारणीच्या बॉटल काम झाल्यानंतर जमिनीत दूरवर जमिनीत गाडून टाकाव्या, कारण की त्या खराब असतात. आणि लहान मुलांना फवारणी करू देऊ नका. त्यांच्या हाती फवारण्याच्या बॉटल्स लागू देऊ नका. या सगळ्या गोष्टी चांगल्या दिमागात, थोड्या दुसऱ्यावाल्या गोष्टी काढून या चांगल्या गोष्टी भरा, कारण की या माहितीच्या गोष्टी आपल्या. बरोबर की नाही? हा तर चला मंडळी, काय बात आहे. चला तर तुम्हाला एक माहितीची गोष्ट. वग ऐकणार तुम्ही? महाराष्ट्राचा वग ऐकणार? वग ऐकणार का तुम्ही? चला तर वग ऐकवायला कोण येतं रे बाबा? चल रे बाबा. एका धरतीच्या पोटी
नाना प्राणी जन्म घेती एका धरतीच्या बोटी, नाना प्राणी जन्म घेती. हा त्यात माणसासारखी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसासारखी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसासारखी खोटी जात मिळायची नाही. दादर दादाजी दादर दादाजी. तर मित्रांनो, या पृथ्वीवर 2 प्रकारच्या जाती आहेत. तर एक म्हणजे चांगली जात आणि दुसरी म्हणजे वाईट जात. तर वाईट जात म्हणजे काय? अरे सांगतो ना, काय कावळ्यासारखे काय काय करून राहिले. तर वाईट जात म्हणजे जे सरकारी सवलतींचा फायदा घेत नाही, फवारणीच्या वेळेस योग्य ती काळजी घेत नाही, ती म्हणजे वाईट जात. आणि चांगली जात म्हणजे काय? जे आपली संरक्षण किट वापरतात, सरकारी सवलतींचा फायदा घेतात, तसाच सेंद्रिय खतांचा वापर करतात, ते म्हणजे चांगली जात. तर हे सगळं बघून भगवंत म्हणतो कसा? एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती, एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. त्यात माणसासारखी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसासारखी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसासारखी खोटी जात मिळायची नाही. दादर दाजी दादर दादाजी. एक जोरदार तालियों के साथ इनका प्रोत्साहन बढ़ाइए. और आप सभी को जो किट है जो हम लोग यहाँ पे बताए हैं, और कीटनाशक का जो स्प्रेइंग किट है, वो क्रॉप केयर फेडरेशन ऑफ इंडिया के जो स्टॉल है 53F हैंगर में, जिन किसान भाइयों को चाहिए वो आपको फ्री ऑफ कॉस्ट मिलेगा. हम उसका कोई चार्ज नहीं लेने वाले हैं. आप लोग आइए, उसको इस्तेमाल करिए और आप हमसे आके कलेक्ट कर सकते हैं. सिर्फ आपने अपना नाम यहाँ पे दर्ज करना है और आप लोग आके हमारे यहाँ से किट लेके जा सकते हैं. 2 दिन के लिए हैं हम लोग यहाँ पे, और मतलब 26 तारीख तक है. आज जो आए हैं उनको भी मिलेगा. यदि आप लोग आज नहीं कलेक्ट कर पा रहे हैं तो आप 26 तारीख तक आके कलेक्ट कर सकते हैं. लेकिन आपका नाम यहाँ पे दर्ज होना बहुत ज़रूरी है, तभी उन लोग सभी को जो भी नाम दर्ज करेगा उनको मिल जाएगा. ठीक है. तर मित्रांनो, लक्षात आली की माहिती आली का? तिकडे कोणत्यात आली ना? तर सगळ्यांनी लक्षात घ्या, हा सगळा आपण जो छोटासा कार्यक्रम घेतला पथनाट्याचा, हा CCFI म्हणजे क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेद्वारे घेण्यात आला. तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तुम्हाला आमच्या काउंटरकडे यायचं आहे, तिथे नोंदणी करायची आहे आणि तुम्हाला हवी ती सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही इथे बघू शकता की एक संरक्षक किट आम्ही दिलेली आहे, जी आपल्यासाठी फवारणी करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. ही किट तुम्ही तिथून मिळवू शकता. धन्यवाद. एक छोटा सा आप लोगों के लिए स्टॉल नंबर 53 एंड कीटकनाशकांचा योग्य उपयोग. कीटकनाशक म्हणजे असा पदार्थ जो पिकांचं कीड आणि रोगांपासून रक्षण करतो. या ॲग्रोकेमिकलचा वापर न केल्यास पिकांवर सदैव किडींचा प्रादुर्भावाची शक्यता घोंगावत राहते. हे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीला कमी करतं, ज्यामुळे उत्पादकता वाढते. पण जर त्यांचा योग्य वापर केला गेला नाही तर पिकांसोबतच शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान होऊ शकतं. याकरता हे अति आवश्यक आहे की कीटकनाशकांच्या वापरापूर्वी, वापर करताना आणि नंतर काही महत्त्वपूर्ण दक्षता घ्यायला हव्या. खरेदी करताना दक्षता. केवळ अशाच नोंदणीकृत डीलरकडून कीटकनाशक खरेदी करा की ज्यांच्याकडे कीटकनाशक स्टोअर करायचे, विक्री आणि वितरित करायचे वैध लायसन्स असायला पाहिजे. कीटनाशकाचे लेबल आणि पुस्तिकेची तपासणी करा. त्यामध्ये पीक, किडीचे प्रकार व मात्रा संबंधीच्या शिफारसी समजावून घ्या. पॅकेजिंग वर बॅच नंबर, नोंदणीकरण संख्या, उत्पादन आणि वापराची अंतिम तारीख तपासून बघा. खुल्या किंवा गळणाऱ्या पॅकेजिंग वाली कीटकनाशक कधी खरेदी करू नका. नेहमी वाजवी बिल किंवा चलनासह खरेदी करा. वाहतूक आणि भांडारणाच्या वेळी घ्यायची खबरदारी. कीटकनाशक कधीही भोजन, चारा, कडबा किंवा कोणत्याही खाद्यपदार्थासोबत ठेवू नका.
बालक आणि गुरांपासून कीटकनाशक दूर ठेवा. कीटकनाशक फक्त मूळ डब्बा किंवा बाटलीमध्येच ठेवा. थेट ऊन आणि पावसापासून सुरक्षित जागी भंडारण करा. स्प्रे द्रावणाची तयारी करताना घ्यायची खबरदारी. सुरक्षात्मक पोशाख म्हणजे हातमोजे, चेहऱ्याचा मास्क, टोपी, एप्रन, पॅन्ट किंवा पायजमा आणि बुटांचा वापर करा, जेणेकरून संपूर्ण शरीर झाकलं जाईल. उपयोग करण्याआधी कीटकनाशकाच्या बाटलीच्या लेबलवरील दिशानिर्देश काळजीपूर्वक वाचा. नेहमी लेबलवरील सूचित मात्रांनुसारच घोळ तयार करा. लेबलवर नमूद केलेल्या पिकांवरच घोळाचा वापर करा. कीटकनाशक मापनासाठी आणि मिश्रण तयार करण्यासाठी उपयुक्त उपकरणच वापरा. नग्न हाताने मिश्रण तयार करू नका. स्प्रे मिश्रण तयार करताना तसंच कीटकनाशकांची फवारणी करताना धूम्रपान, मद्यपान, गुटखा इत्यादींचं सेवन करू नका. फवारणी उपकरणांची तपासणी. फवारणी उपकरण खराब नसावे व लीक होत नसल्याची खात्री करून घ्या. नोझल योग्य आकाराचे निवडा आणि हे सुनिश्चित करा नोझल साफ असावे. बंद नोझलला तोंड लावून फुंकू नका. त्याऐवजी एक पिन किंवा गवताच्या काडीचा वापर करा. फवारणीच्या वेळी घ्यायची खबरदारी. फक्त पॅकेजिंग लेबलवर शिफारस केलेल्या मात्रांनुसार फवारणी करा. सुरक्षात्मक गिअरच्या मदतीनं नेहमी आपले नाक, डोळे, कान आणि हात झाकून घ्या. फवारणी नेहमी हवेच्या दिशेनंच करायला पाहिजे. फवारणी काहीशा थंड आणि शांत हवामानात करावी. उदाहरणार्थ सकाळच्या वेळी. फवारणी नंतरची खबरदारी. स्प्रेअर आणि बादली डिटर्जंट किंवा साबणानं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. रिकाम्या कीटकनाशकांचे डबे कापून पाण्याच्या स्रोतांपासून दूर मातीच्या खड्ड्यात गाडून टाकावीत. कधीही कीटकनाशकांचा रिकामा डब्बा किंवा बाटल्यांचा पुन्हा वापर करू नका. फवारणी केल्यानंतर लगेच कपडे धुवून टाका आणि स्वच्छ पाणी व साबणानं आंघोळ करा. विषबाधेच्या वेळी घ्यायची खबरदारी. कीटकनाशकाचा त्वचेला स्पर्श झाला तर अशा वेळी त्वरित साफ पाण्यानं बाधित भाग धुवा. अचानक विषबाधा होण्याच्या मामल्यात अशा व्यक्तीला डॉक्टरांकडे द्या. सोबत कीटकनाशकाचा डब्बा नक्की घेऊन जा, जेणेकरून डॉक्टरांना उपचार करायला मदत होईल. जागरूक शेतकरी, खुशहाल शेतकरी. आप लोगों को ये ठीक लगा? आप लोग कितना इसको इसमें से कितनी चीज़ें हैं जो आप लोग करते हैं और नहीं करते हैं? उनका हाथ उठाएंगे. जैसे फूकना, कितने लोग करते हैं? कोई करता है? एक आध है पीछे, तो कृपया ना करें. वो उसको जब नोजल यदि आपका वो स्प्रे नहीं हो पा रहा है तो उसको एक पिन या टहनी के से आप लोग उसका छेद को खोलिएगा. और स्प्रेइंग के भी कई तरीके के किट आते हैं, तो ये देखिएगा कि आप 2 स्प्रेयर्स वाले किट को इस्तेमाल ना करें. एक स्प्रेयर हो